तर आपली चटणी तयार झाली आहे एकदम मस्तपैकी। ते एकदम खुसखुशीत होण्यासाठी अजून एक टिप सांगते, आणि किती एकदम आतून पोकळ झाले आहेत बघा, असे व्हायला पाहिजे आप्पे। तर एक प्रकारचे आप्पे बनवून झाले आहेत, आता दुसरा प्रकार सांगितला आहे तो बनवायला घेऊया। नमस्कार, कशा आहात तुम्ही? तर आज आपण बनवणार आहोत मिक्स डाळी आणि तांदूळ वापरून एक फेमस पदार्थ, जो तुम्ही मुलांना डब्यालाही बनवून देऊ शकता आणि नाश्त्यालाही खाऊ शकता, आणि हा पौष्टिक पदार्थ आहे। चला तर त्यासाठी मी आधी काय काय केलं आहे ते बघूया। तर आप्पे बनवण्यासाठी हे मी 2 वाटी तांदूळ घेतले आहेत। हे तांदूळ तुम्ही कोणतेही वापरू शकता, हे माझे साधे तांदूळच आहेत। आता हे मिश्र डाळींचे आप्पे आहेत, त्यामुळे मी पाव वाटी चना डाळ, पाव वाटी मूग डाळ, पाव वाटी मसूर डाळ, पाव वाटी उडीद डाळ। आता हे तुम्हाला उद्या सकाळी जर आप्पे बनवायचे असतील तर आदल्या दिवशी सकाळी हे सर्व साहित्य चांगलं स्वच्छ धुवून भिजत घालायचं आणि रात्री त्याला मिक्सरला बारीक करायचं। तर आता हे धुवून मी भिजत घालून ठेवते आणि रात्री आपण बघूया। डाळी सुद्धा चांगल्या स्वच्छ 2 वेळा धुवायच्या आणि नंतर त्यामध्ये पाणी घालून भिजत ठेवून द्यायच्या। आता हे डाळ आणि तांदूळ 7 ते 8 तास चांगल्यापैकी फुगून येऊ दे, नंतर आपण बघूया। तर आता तांदूळ आणि डाळ फुगून आता 7 ते 8 तास झाले आहेत। आता आपण ना मिक्सरला बारीक वाटून घेऊया, पण त्याआधी सांगते हे त्यामध्ये घालण्यासाठी मी पोहे घेतले आहेत पाव वाटी, त्यामध्ये आता पाणी ओतून ठेवणार आहे। डाळ आणि तांदूळ वाटेपर्यंत पोहे फुगतात, सकाळी घातले नाही फुगत, कारण पोह्यांना फुगायला वेळ लागत नाही, पटकन फुगले जातात। आता पोहे धुवून मी त्यामध्ये पाणी घालून ठेवलंय, आता बाकीचं करून घेऊया। तर आता हे तांदूळ चांगल्यापैकी फुगले आहेत, आता यांना बारीक करून घेऊया, कारण तांदूळाने स्वच्छ धुवून घातलेले आहेत भिजत, त्यामुळे त्यातलं पाणी वापरलं तरी चालतं। एवढं बारीक वाटून घ्यायचं। आता या डाळी सुद्धा चांगल्या भिजल्या आहेत, हे बघा। आता यातलं मी पाणी काढून या भांड्यामध्ये ठेवून देते, कारण लागलं तर वापरता येतं, कारण स्वच्छ धुतलेली आहे डाळ सुद्धा। हवं असेल तर यातलंच पाणी वापरायचं, आणि शक्यतो पाणी यामध्ये कमीच वापरायचं आहे। आता हे सुद्धा मी बारीक करून घेते, हे बघा। डाळ सुद्धा एवढी बारीक वाटून घ्यायची, आणि यामध्येच आता हे पोहे भिजत घातले आहेत तेही घालूया। भांड्यामध्ये थोडं पाणी घालून फिरवलं की त्यामध्ये अडकलेले कण सुद्धा निघून जातात आणि भांडं पटकन स्वच्छ होतं। त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं, चांगलं 2-3 मिनिटं असं चांगलं फेटून घ्यायचं, म्हणजे काय होतं पीठ लवकर येतं। 1 चमचा मीठ घालते। आता हे चांगलं फेटून झालंय, आता याला मी झाकून ठेवून देणार आहे। पण आता त्यासाठी काय करणार आहे, इकडे मी पाणी गरम करायला ठेवलंय, कारण आमच्याकडे भरपूर जोरात पाऊस पडतोय आणि पूर्ण वातावरण थंड झालंय, त्यामुळे मी हे असं करणार आहे। त्यामुळे पटकन पीठ येईल, नाहीतर पीठ लवकर येत नाही, खूप उशीर लागतो यायला। तर आता हा आपल्या हाताला सोसेल एवढं पाणी गरम करायचं आणि त्यामध्ये हा डब्बा ठेवून द्यायचा, आणि वरती त्यावर दुसरं एक भांडं ठेवून द्यायचं, कोप किंवा दुसरं काय असेल तर तुम्ही ठेवलं तरी चालेल। त्यामुळे काय होईल, पीठ आपलं चांगलं फुगून येईल। तर आता सकाळ झाली आहे, आता बघूया आपलं पीठ आलंय का। तर हे बघा, असं पीठ फुगून आलं पाहिजे, म्हणजे आपला पदार्थ कोणताही असो चांगलाच होतो। त्यासाठी महत्वाची टीप आहे, पीठ असं चांगलं फुगून आलं पाहिजे। हे बघा, असं जाळीदार पीठ आलं पाहिजे। आप्यांबरोबर खाण्यासाठी आता मी इथे चटणी वाटून घेणार आहे, त्यासाठी काय काय घेतलं आहे ते दाखवते। 1 वाटी खोबरं, लसूण 5-6 पाकळ्या, अर्धा इंच आलं, थोडीशी चिंच, ओली कोथिंबीर, 4 हिरव्या मिरच्या, चवीला मीठ, 1 चमचा साखर। आता हे सर्व साहित्य मिक्सरला बारीक करते, थोडंसं पाणी घालूया। चटणी तयार झाली आहे, चटणी यामध्ये काढून घेऊया।
चटणी मी थोडीशी पातळ करून घेणार आहे, त्यासाठी थोडं पाणी घालणार. तर आता ह्याच भांड्यामध्ये पाणी घालते आणि थोडंसं फिरवून घेते. तर आता चटणी वाटून झाली आहे. त्याला अजून चविष्ट बनवण्यासाठी चटणीला आता मी फोडणी देणार आहे. तर इथे भांडं ठेवलंय, त्यामध्ये 2 चमचे तेल घालते. तेल चांगलं तापलं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि 7-8 पानं कढीपत्ता. फोडणी आपली चांगली तडतडली आहे. तर आपली चटणी तयार झाली आहे एकदम मस्तपैकी. फोडणी पण त्यावर चांगल्यापैकी झाली आहे. तर आता हिला बाजूला ठेवूया. तर यामध्ये आता अर्धा चमचा हळद घालून घेते. हळदीमुळे काय होतं, कलर छान येतो, त्यामध्ये हळद घालायची. आता हे पीठ ना चांगलं मिक्स करून घेते. आता मीठ मी घातलेलं आहे यामध्ये, मग परत घालायची गरज नाही. आणि अजून एक महत्वाचं, यामध्ये तुम्ही हे डाळी आणि भिजत घालता तेव्हा 1 चमचा मेथी पण घालायची आहे. माझी मेथी माझ्याकडे नव्हती म्हणून मी घातली नाही. तुम्ही करताना नक्की मेथी घाला त्यामध्ये 1 चमचा. आता या पिठाचे मी 2 भाग करून घेणार आहे, कारण मला 2 प्रकारचे आप्पे बनवायचे आहेत. तर आता हे अर्ध करून घेते पीठ. तर पहिले आपण तिखट आप्पे बनवणार आहोत. तर त्यासाठी इथे मी काय काय साहित्य घेतलं आहे. पहिला आधी पिठामध्ये घालण्यासाठी ह्या 4 मिरच्या घेतल्या आहेत आणि 1 इंच आलं. आता तुमचं पिठाचं प्रमाण किती असेल त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. जास्त पीठ असेल तर थोड्या मिरच्या आणि आलं जास्त घ्यायचं, म्हणजे त्याला तिखटपणा चांगला येतो. तर आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया. तर हे एकदम बारीक करून घ्यायचं नाही, थोडंसं जाडसर ठेवायचं. हे बघा मी आता केलंय तेवढं. तर आता हे या पिठामध्ये घालूया. त्यामध्ये आता ही कोथिंबीर जरा भरपूरच घालायची, म्हणजे चांगले लागतात. 1 मोठा कांदा, तोही बारीक करून घेतला आहे. 1 छोटं गाजर बारीक किसून घेतलं आहे. हे तुमच्याकडे असेल तर वापरा, नसेल तर नाही वापरलं तरी चालेल. माझ्याकडे होतं म्हणून मी त्यामध्ये घालते आहे. आणि अजून चविष्ट होण्यासाठी त्यामध्ये घालणार आहे ही कढीपत्त्याची पानं घेतली आहेत. थोडीशी आता मी बारीक करून घेते आणि आता हे चांगलं मिक्स करूया. आणि चवीला 1 चमचा साखर. आणि आप्पे एकदम खुसखुशीत होण्यासाठी अजून एक टिप सांगते, ते म्हणजे त्यामध्ये तेल घालायचं. तर इथे आता मी हे तेल घालते. 2 चमचे भरून तेल घालायचे. तेलामुळे ना आप्पे एकदम खुसखुशीत होतात आणि चांगले होतात. आता पीठ आपलं चांगलं फुगलेलं आहे, एकदम चांगल्यापैकी आलंय. त्यामुळे यामध्ये तुम्हाला काही घालायची गरज नाही. सोडा किंवा इनो काहीच घालायचं नाही, असेच बनवायचे. शक्यतो सोडा इनो वापरायचं टाळायचं, कारण गरज असेल तिथेच वापरायचं. यामध्ये वापरायची काही गरज नाही. ही सुद्धा एक महत्वाची टीप आहे, लक्षात ठेवा. तर आता आप्पे बनवायला घेऊया. तर इथे आता मी आप्पे पात्र ठेवलंय गॅसवर. तर चांगलं तापवून घ्यायचं आणि त्यामध्ये तेल घालायचं. तर आता तेल तापलंय, त्यामध्ये हे मिश्रण घालून घेऊया. आप्पे घालून झाल्यानंतर त्यावर हे झाकण ठेवूया, म्हणजे आप्पे चांगले फुलून येतील. तर बघा एकदम मस्त फुगून आले आहेत आप्पे. असं पीठ चांगलं आलं ना की असे चांगले फुगतात. हे पण पीठ चांगलं आलं पाहिजे. तर आता परतून झाल्यावर थोडंसं तेल घालायचं, म्हणजे ते खालूनही चांगले भाजले जातील, नाहीतर ते चांगले भाजत नाही, म्हणून थोडंसं तेल घालावंच लागतं. तर हे बघा दोन्ही बाजूने एकदम मस्त भाजले. तर आता यांना काढून घेऊया. तर आता परत त्यामध्ये थोडं तेल घालते. बघा किती मस्त झाले, जाळीदार बनले. तुम्हाला एक आता यातलं तोडून दाखवते. आतपर्यंत एकदम पोकळ झाले.
आणि चवीला सुद्धा तेवढेच भारी लागतात। तर एक प्रकारचे आप्पे बनवून झाले आहेत। आता दुसरा प्रकार सांगितला आहे तो बनवायला घेऊया। हे आहेत गोड आप्पे। हे तुम्ही लहान मुलांना डब्याला देऊ शकता किंवा असे जरी बनवून ठेवले तरी एक दिवस हे राहतात। प्रवासाला जायचं असेल तेव्हाही अशा प्रकारचे आप्पे बनवून नेऊ शकता। इतके छान चविष्ट बनतात। तर आता बनवायला घेऊया। तर आता गोड आप्पे बनवण्यासाठी जे मी मिश्रण अर्ध काढून ठेवलं आहे त्यामध्ये काय काय घालायचं ते सांगते। हे ओलं खोबरं आहे, त्याच्या मी बारीक एकदम फोडी करून घेतले आहेत। एवढ्या बारीक बारीक फोडी करून घ्यायच्या आणि त्या यामध्ये घालून घ्यायच्या। तसंच 10 काजूगर घेतले आहेत। त्याचबरोबर हे 10 मनुका, याचे पण मी बारीक बारीक तुकडे करून घेतले आहेत। अर्धी वाटी गूळ घेतला आहे, ते यामध्ये घालूया। आधी थोडं घालते आणि मिक्स करून घेते। आता हे बाकीचं ठेवलं आहे गूळ, तेही त्यामध्ये घालून घेते। म्हणजे अर्धी वाटी हे गूळ घातलं आहे। जेवढं मिश्रण असेल त्या अंदाजाने तुम्ही गूळ घालू शकता आणि थोडंसं चव घेऊन बघायची गूळ लागला आहे की नाही ते, आणि हवं असेल तर अजून थोडं घालायचं। तर आता हे चांगल्यापैकी मिक्स करून झालेलं आहे। आता ह्याचेही आप्पे आपण बनवायला घेऊया। तर आता हे भिडं तापलंय, आता हे मिश्रण त्यामध्ये घालते। आता हे एका बाजूने झाले आहेत, आता यांना पलटून घेऊया। आणि या गोड आप्प्यांसाठी तुम्ही तेलाऐवजी तूप वापरलं तरीही आप्पे हे अजून स्वादिष्ट लागतात। तर आता हे दोन्ही बाजूनी चांगल्या प्रकारे भाजले आहेत। तर हे बघा गोड आप्पे सुद्धा तयार झाले आहेत। त्यांना सुद्धा कशी मस्त जाळी पडली आहे। आणि बघा काजूगर खोबरं घातलेलं त्यामध्ये दिसतंय आणि हे खाताना मध्ये मध्ये येतं तेव्हा अजून छान लागतात हे आप्पे। आणि किती एकदम आतून पोकळ झाले आहेत बघा, असे व्हायला पाहिजे आप्पे। तर हे आहेत तिखट आप्पे आणि हे आहेत गोड आप्पे। तर तिखट आप्पे खाण्यासाठी मी चटणी वाटली आहे, ती याबरोबर ठेवली आहे। चटणी वाटायची नसेल तर तुम्ही सॉस बरोबर खाल्ले तरीही चांगले लागतात, पण चटणी बरोबर जरा अजून चांगले लागतात। तर ह्या दोन पैकी तुम्ही कोणतेही आप्पे बनवून ट्राय करू शकता। आणि गोड आप्प्यांचं एक वैशिष्ट्य म्हणजे हे तुम्हाला प्रवासात आणि न्यायला सुद्धा एकदम भारी आहेत, कारण 2 दिवस राहिले तरी खराब होत नाहीत, एकदम चांगले राहतात। आणि याआधी मी चणा डाळीचे आप्पे बनवून व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्हाला बघायचं असेल तर इथे जाऊन क्लिक करा आणि ते बघू शकता। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि सोपी वाटली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।